नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन समोर सचिन घरी आल्याच सत्य येणार आणि सचिनला बघून अर्जुनच डोकं फिरल्यावर आता अर्जुन सचिनला चांगलंच हाकलवण्याच्या मागे पडणार, पण त्यावेळी मात्र अस्मिता मध्ये पडणार आणि बहिणी प्रेमपोटी मात्र आता अर्जुन हा त्याला घरात ठेवून घ्यायला तयार होणार. आता नेमकं काय घडतं हे सगळं बघू या. आता सगळेजण घरी पोहोचल्यानंतर पूर्णा आजी ही विचारत असते, काय रे काय घडलं तिकडे, कोर्टात काय झाली ना, नागराजला शिक्षा की यावेळी सुद्धा त्या नागराजने काहीतरी पळवाट काढली आणि यावेळी सुद्धा तो बाजूला झाला या सगळ्यातून. त्याबरोबर मग सायली म्हणते, नाही पूर्णा आजी. त्याबरोबर पूर्णा आजी म्हणते, अरे मग काय झालं कोर्टात नक्की सांगा ना, आम्हाला कधीपासून वाट बघते मी तुम्हा लोकांची. काय घडलं कोर्टात, झालं ना सगळं व्यवस्थित, आपल्याला हवं होतं तसंच घडलं ना सगळं. त्यावर मग अर्जुन म्हणतो, हो हो पूर्णाजी, सगळं अगदी आपल्याला हवं होतं तसंच घडलंय. आज कोर्टात नागराज काकासाठी मी पळवाट शिल्लक ठेवावीच नव्हती. आज तुला माहितीय, आज नागराज काका सापडणारच होता माझ्या दावडीत, कारण आज मी महिप्तच तोंड उघडलं होतं आणि जिथे महिप्त बोलू लागला तिकडे मग दुसरा काहीही पर्याय उरला नाही ना नागराज काकाला पळवाट शोधण्यासाठी. त्याबरोबर आता त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतं. इतक्यात त्या ठिकाणी आता सचिन येतो आणि सचिन आणि अस्मिता सुद्धा त्याच्याबरोबर असते. आता सचिनला आणि अस्मिताला एकत्र आलेलं बघून अर्जुन विचारतो, हा इथे काय करतोय, हा या घरात कसा आला. त्याबरोबर मग लगेचच आता अस्मिताही म्हणत असते, अर्जुन, अरे अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुला डॅडने हाताला धरून घराबाहेर काढलेलं ना, धक्के मारून घरातून बाहेर काढलेलं असताना सुद्धा घरात परत यायला तुला लाज नाही वाटली, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात परत, तुझी ही नालायक पावलं ठेवण्याची. आत्ताच्या आत्ता ताबडतोब चालता हो इकडनं, हे बघ मला तुझ्याबरोबर कुठल्याही पद्धतीचा वाद नकोय. तुझ्यामुळे माझ्या बहिणीला काही कमी मनस्ताप सहन करावा लागलेला नाही, निघ इकडन आत्ताच्या आत्ता. सचिन त्याबरोबर मग प्रताप सुद्धा म्हणतो, अगं कल्पना, काय आहे हे सगळं, तू याला घरात येऊच कसा दिलास, मुळात का आत्ताच्या आत्ता याला घरातून बाहेर जायला सांग, मी नसताना तू याला घरात घेतलासच का. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, अहो मी याला घरात घेतलेला नाहीच आहे, तुमच्या लाडक्या लेकीनेच याला घरात घेतलाय. त्याबरोबर आता प्रताप म्हणतो, काय. त्याबरोबर कल्पना सांगते, हो अस्मितानेच सचिनला घरामध्ये येण्याची परवानगी दिली, मग काय करणार होतो आपण. तिचं असं म्हणणं आहे की सचिन आता सुधारलाय आणि तिला त्याच्याबरोबर पुन्हा नव्याने संसार वगैरे थाटायच आणि म्हणून तिने सचिनला माफ केले आणि म्हणूनच सचिन आता तुम्हाला सध्या घरात दिसतोय, समजलं का. त्याबरोबर आता हे ऐकून सगळ्यांनाच घरातल्यांना खूप मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणत असते, अग अस्मिता सांग ना घरच्यांना काय झालं, सचिनला घरात का घेतलं, सचिन घरात कसा आला, बोल, गप्प बसू नकोस. त्यावर मग अस्मिता म्हणते, हो मॉम, मी सांगणारच आहे सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी जरा प्लीज शांत बसाल का आणि आता मला बोलू द्या. त्याबरोबर प्रताप म्हणतो, बोल अस्मिता, बोल, पटापट बोल, काय आहे हे सगळं. त्यावेळी मग अस्मिता म्हणू लागते, डॅड, अहो काहीही झालं, कितीही झालं तरी सचिन हा माझा नवरा आहे, लग्न झालंय माझं सचिन बरोबर आणि मी किती दिवस त्याच्यावरती अशी रुसून रागवून बसू शकते. बरं नाही रुसायला, रागवायला काही हरकत नाहीये, पण आता मी प्रेग्नंट आहे, मी फक्त माझ्या रुसव्याचा रागाचा विचार करून नाही चालणार. हो आज न उद्या माझी डिलिव्हरी होईल, तेव्हा सचिनची गरज लागणारच आहे ना, मग सचिन शिवाय माझं कसं होणार आहे डॅड. त्यामुळे म्हणून मी सचिनला माफ करायचं ठरवले डॅड, मी सचिनला एक संधी द्यायची ठरवली. बघूयात ना, जर सचिन सुधारत असला तर काय हरकत आहे डॅड. कदाचित पुन्हा तो असा नाही वागणार, कदाचित पुन्हा तो आता सुधारलाय म्हटल्यावर तसाच चांगला राहील. हे बघा डॅड, उगाचच्या उगाच त्याच गोष्टी उगाडून सुखी संसार मोडून टाकणं हे मला योग्य नाही वाटत आहे आणि म्हणूनच मी सचिनला एक संधी द्यायचा विचार करते. बघूया सचिन काय करतोय.
ते ह्या संधीच, आणि मला पूर्ण विश्वास आहे सचिन संधीच सोनच करून दाखवेल. डाळ सचिन पुन्हा चुकीच्या मार्गाला जाणार नाही खरंच. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई, तुला नाही माहीत हा माणूस किती हलकड आहे. ते काय रे नालायका, काय केलंस, कसं माझ्या बहिणीला मॅनिपुलेट केलंस, सांग ना, बोल बोल बोल, काय केलंस, बोल ना. अरे तू कसा माणूस आहेस ना हे मी बरोबर ओळखले अस्मिताई. अगं मी रोज कोर्टामध्ये कितीतरी लोक बघतो, कितीतरी असे खोटारडे नवरे बघतो जे बायकोबरोबर चांगलं राहण्याचं वचन देतात आणि पुन्हा तिला फसवतात. अस्मिताई, तुला तो मनस्ताप भोगायला लागू नये ना, म्हणूनच मी तुला सांगतोय, तू याच्या नादी लागूच नकोस. आणि याला माफ वगैरे करण्याचे तर ना, मुळात तू भानगडीतच पडू नको, काही गरज नाहीये याला माफ वगैरे करण्याची. त्याबरोबर सायली सुद्धा म्हणत असते, अहो अस्मिता ताई, असं काय करताय तुम्ही? नाही, तुम्हाला संसार नव्याने करायचा आहे, सर्व सुरू करायच. मला सर्व गोष्टी पटतायत. मी सुद्धा एक बाई आहे, मी सुद्धा संसारिक आहे. अहो पण अशा नव्यासाठी आपण एवढा विचार काढून काय उपयोग, ज्या नव्याला आपलं काही पडलेलंच नाहीये. जर आज तुम्ही गरोदर असताना सचिन भाऊजी असे वागले, उद्या जर तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा सचिन भाऊजी असंच वागत राहिले, तर पुढे जाऊन तुम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होईल. आणि मग मात्र तुम्हाला आणखीन या सगळ्यातून सावरायला वेळ लागेल. आता कमीत कमी तुम्ही या सगळ्यातून हळूहळू तरी सावरलाय, प्लीज विचार करा. त्याबरोबर अश्विन सुद्धा म्हणतो, अस्मिताई, म्हणजे खरंच तर मी आता सध्या घरातल्या गोष्टींमध्ये फारच लक्ष देत नाही, पण कितीही आणि काहीही झालं तरी तू माझी बहीण आहेस. तुझ्याबरोबर किंवा तुझ्या बाळाबद्दल काहीतरी वाईट व्हावं, चुकीचं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही. म्हणून खरं तर मी माझं मत मांडतोय. तुला जर नाही पटलं तर सॉरी, पण अस्मिताई, अगं सचिनमुळे तुझी तब्येत किती खराब झाली होती हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. मी स्वतःच तुला ट्रीटमेंट दिली. आणि आता जर पुन्हा तू सचिन बरोबर राहायचं ठरवत असशील तर हे सगळं चांगलं नाही. अस्मिता म्हणते, अरे पण सचिनच्या परती येमुळे माझ्या चेहऱ्यावरच तेज, माझा आनंद दिसत नाहीये का तुम्हाला? मला मान्य आहे ना, सचिन चुकला नाही, त्याने गुन्हा केलाय, पण म्हणून प्रत्येक वेळी त्याला हिणवत राहणं, प्रत्येक वेळी त्याला माफ न करणं हे चुकीचं नाहीये का? मला वाटतंय की मी त्याला माफ करून जर नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हे सगळं विसरून, हे सगळं संपून आम्ही दोघेही चांगल्या आयुष्याच्या वाटेवरती लागू. तुम्हाला असं नाही वाटत का की माझा संसार चांगला व्हावा, माझा सुखाचा संसार व्हावा, मी आणि माझ्या नव्याने एकत्र राहावं, सगळं छान व्हावं? अर्जुन म्हणतो, वाटायचं ना वाटायचं, पण यापूर्वी आता मला असं काहीही वाटत नाही अस्मिताई, कारण तुझा नवरा काय खूप जवळून आणि माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिले. जर मी स्वतः सचिनला बघितलं नसतं ना, तर कदाचित मी सुद्धा तुझ्यासारखा विचार तुझ्या भल्यासाठी केलाही असता. पण तुझं भलं सचिन बरोबर संसार करण्यात नाहीये, तुझं भलं सचिनपासून वेगळं राहण्यातच आहे. आता तू सचिनला माफ करायचं वगैरे बोलतेयस, ते सगळं ठीकही आहे, चल करू आपण सचिनला माफ, पण काय गॅरंटी उद्या पुन्हा हा चुकीचा नाही वागणार? काय गॅरंटी हा पुन्हा चांगला वागेल? त्यामुळे मला रिस्कच नकोय. मी सचिनला या घरात ठेवून घेणार नाही. अस्मिता, बास, आणि यावर मला चर्चा नकोच आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणते, ठीक आहे अर्जुन, जर तुझाही निर्णय झालाय ना, तर मग माझा निर्णय सुद्धा ऐकून घे. मी सुद्धा, जर तू सचिनला या घरात ठेवणार नसशील तर इथे राहणार नाहीये. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? त्यावर अस्मिता म्हणते, हो, मी हे घर सोडून जाईल. त्यावर अर्जुन म्हणतो, अस्मिता, याला काय अर्थ आहे? अच्छा, म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा सुद्धा द्यायची नाहीये आणि त्याला माफ करून त्याला नवीन संधी सुधारायचा प्रयत्न करू द्यायचा? अगं पण तो सुधारला याच्यावरती तू कसा विश्वास ठेवू शकतेस? त्यावरती म्हणत असते की माझी खात्री आहे. अरे बायको आहे मी त्याची सायली, तू विचार कर ना, जर अर्जुन चुकला असता तर तू त्याला माफ केलं नसतंस
का आता मात्र अर्जुनचा आणखीन पारा चढतो. अर्जुन म्हणतो, ताई तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतं का? मी माझी बायको सोडून इतर कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही, किंबहुना मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघू सुद्धा शकत नाही, समजलं ना? तुला उगाचच्या उगाच तुला बोलायचं म्हणून तू काहीही बडबडत चाललीस. आता मी सायली व्यतिरिक्त इतर कुठल्याही मुलीकडे बघितलेलं सुद्धा नाहीये, समजलं ना? आता अस्मिता म्हणत असते, अरे पण माझ्या नव्याकडून चुकून. आणि इतक्यात आता तिच बीपी लो होता आणि तिला आता घाम वगैरे फुटतो, तिला चक्कर येते. आता ती खाली पडणार असते. तोपर्यंत सचिन सावरतो तिला आणि म्हणत असतो, अस्मी काय होतंय तुला? त्याबरोबर लगेचच आता अश्विन तिकडे येतो. अश्विन अस्मिताला लगेचच सोफ्यावरती बसवतो. सोफ्यावरती बसवल्यावर मग अश्विन लगेचच आता विमलला सांगतो, विमल जा माझं स्टेटोस्कोप घेऊन ये. विमल स्टेटोस्कोप घेऊन येते. अश्विन ताबडतोब चेकअप करतो आता लगेचच अस्मिताचा आणि म्हणत असतो की प्लीज सगळ्यांनी शांत व्हा आणि तिला जरा मोकळी हवा मिळू द्या. मॉम जरा तिच्यासाठी पाणी घेऊन ये. आणि मग अश्विन हा तिला पाणी पाजतो. अस्मिताला बरं वाटतच नसतं. मग अश्विन सांगतो, तिच बीपी शूट लो झालंय. एक काम कर मॉम, साखरेच पाणी घेऊन ये. मग आता कल्पना तिच्यासाठी साखरेच पाणी वगैरे बनवून आणते. मग अस्मिताला ते सगळं पाणी पाजलं वगैरे जातं. त्याच्यानंतर आता हळूहळू अस्मिता जरा स्टेबल होते. सायली म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं? कमीत कमी त्यांना नाही समजत आहे, पण तुम्हाला तर समजते ना? अस्मिता ताईंची अवस्था बघा ना किती नाजूक आहे. आणि सध्या ना त्यांचं मन खूप नाजूक झालंय. छोट्या छोट्या गोष्टीचाही त्यांना त्रास होऊ शकतो. मग तुम्ही यावेळी त्यांना समजून घ्यायला नको का? तुम्ही कुठे लहान मुलांसारखा हट्ट करून बसलाय की नाही? म्हणजे नाही, आपल्याला असं करून नाहीच चालणार आहे. आपल्याला सध्या अस्मिता ताईंचा विचार करावा लागणार आहे. कळते का तुम्हाला? मला मान्य आहे तुम्हाला पटत नाहीये, तुम्हाला सगळं आवडत नाहीये, पण तरीही अर्जुन काहीच ऐकत नसतो, होही बोलत नसतो. मग शेवटी पूर्ण आजी म्हणते, सचिन या घरात राहणार हे मत अस्मिताच असलं तरी त्याला पाठिंबा माझा आहे. त्यामुळे सचिन अर्जुनला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाहीये. अर्जुन अगदी तू सुद्धा शांतपणे ऐकून घे माझं मी काय म्हणते ते. अस्मिताला जे हव्य सध्या तेच घडेल. अस्मिता बाळाजा आतमध्ये जा, जरा आराम कर. तुला आरामाची खूप जास्त गरज आहे. त्यावर सचिन म्हणतो, अस्मी चल मी तुला आतमध्ये घेऊन जातो. अस्मिताला घेऊन सचिन रूममध्ये येतो आणि मग तो म्हणत असतो, अस्मी रिलॅक्स हो बरं पहिली आणि शांतपणे बस इथे. अगं एवढी पॅनिक व्हायची तुला काय गरज होती? जाऊ देत ना. अर्जुनने जरी मला घरातून बाहेर काढलं असतं ना अस्मी, तरी मला काहीही फरक पडला नसता. अगं मला फक्त तू आणि आपलं बाळ हव्य, मग बस. त्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नकोय. तू मला माफ केलं होच, मग मी घराबाहेर राहूनही तुझ्या सोबतच असलो असतो ना. त्यावर ती म्हणते, तसं नाहीयस तर दुसऱ्या बाजूला नागोबाला भेटून प्रिया घरी आलेली असते. नागोबाने तिला आधीच सांगितलेलं असतं की मी महिपतला तर अडकवलाय, तुला सुद्धा नाहीच सोडणार आहे. त्यावेळी मग आता तिच्या डोक्यात ते विचार फिरत असतात की नागोबा नक्की काय करेल मला लटकवण्यासाठी. त्याच्या डोक्यात काय प्लॅन शिजत असेल. तर अश्विन तिला विचारतो, तुला यायला एवढा उशीर का झाला? तन्वी तू तर यांच्या बरोबरच गेली होतीस ना. त्यावर प्रिया म्हणते, एक मिनिट, मी यांच्या बरोबर गेले नव्हते. मला यांनी नेलं नव्हतं. मी माझी स्वतंत्र गेले होते, समजलं ना? अश्विन आता प्रियाने हे असं म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, अग तन्वी मला बोलायचं असं आहे की तू यांच्या बरोबर जरी गेली नशील तरी यांच्या सोबत गेली होतीस ना. मग जर हे सगळे घरी आले तर तुला घरी यायला एवढा वेळ का लागला? तू कुठे होतीस? घरात सगळेजण पोहोचले. घरात एवढं रामायण महाभारत घडलं तरी तुझ्या घरात पत्त्याच नाही. घरात तुझी पावलंच नाहीयेत. म्हणून विचारतोय ना मी, कुठे गेली होतीस तू? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, कुठे गेले होते म्हणजे काय? अश्विन इथेच होते ना. रस्त्यात यायला वेळ नाही का लागणार? रस्त्यात ट्रॅफिक
लागलं मला म्हणून यायला जरा उशीर झाला. दट्स इट. त्यामध्ये एवढं विचारण्यासारखं काय आहे? उगाचच्या उगाच फक्त प्रत्येक गोष्टीवरून तुला मला ओरडायचं का असतं? उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी तू का माझ्या मागे लागत असतोस? त्याबरोबर मग सायली म्हणते, अगं फक्त ते कुठे होतीस? तू इतकंच विचारतायत ना? तुला कल्पना म्हणते. आणि एवढी उलट उत्तर दिलीस, एवढे जास्त शब्द बोललीस, त्यापेक्षा मी कुठे होते एवढं सांग आणि मोकळी हो. मी इथे इथे गेले होते. पण नाही, उलट उत्तर दिली नाही, खोट बोललं नाही. तर ती तन्वी कसली ना, असं आता कल्पना बोलतेत. याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणू लागते की तुम्हाला काय करायचं? मी कुठे गेले होते आणि कुठे नाही याच्याशी तुम्ही मला तुमच्या कुटुंबाचा भाग समजत नाही की नाही? मग विषय संपला. त्याबरोबर सायली म्हणत असते, विषय संपत नाही प्रिया, नाहीतर तू कुठेही जाऊन रंग उधळून येशील, तू काहीही करून येशील आणि म्हणशील की विषय संपला म्हणून. तर हे चालणार नाही. आता प्रिया ही पटकन बोलून जाते, मी नागराज काका. त्याबरोबर मग मात्र आता लगेचच सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. प्रतिमा तिला विचारते, काय म्हणालीस? काय म्हणालीस? तू तन्वी, तू नागराज भाऊजी. काय तू नागराज भाऊजींना भेटायला गेली होतीस का? तन्वी, तन्वी, अग तुला काहीच वाटलं नाही नागराज भाऊजींना भेटायला जाताना? नाही, मला मान्य आहे की तू जेव्हा घरी परत आलीस तेव्हा नागराज भाऊजी बरोबर तुझा बॉन्ड वगैरे चांगला झाला असेल, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण ज्या व्यक्तीने तुझ्या आईबाबांचा तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीबरोबर तुझं एवढं साठलोट कशासाठी? सांग ना, काय गरज आहे तुला त्यांना भेटायला जाण्याची? बोल. तन्वी तुझ्याशी बोलते, मी तुला प्रश्न विचारतीये. त्याबरोबर मग मात्र आता प्रियाकडे कुठल याही प्रश्नाची उत्तर नसतात. मग काय, नेहमीप्रमाणे प्रिया चिडचिड करू लागते आणि म्हणते, बाद झालं, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, समजलं ना? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता लगेचच इकडे सचिन याला मात्र साक्षीची खूप जास्त काळजी वाटत असते. काळजी कसली? त्याला साक्षीकडून पैसे हवे असतात. त्याला वाटत असतं राहायची सोय तर अस्मिताकडे झाली, पण पैशांची सोय मात्र अस्मिताकडे होणार नाही. कारण आधी मला या सगळ्या सुभेदारांचा पुन्हा विश्वास जिंकावा लागेल, संपादन करावं लागेल. तोपर्यंत मला पैसे पुरवण्यासाठी समचीच गरज लागेल. त्यामुळे मला तिला काहीही करून कॉन्टॅक्ट करायलाच हवा. मग सचिन हा सतत साक्षीला कॉल करण याचे प्रयत्न करत असतो. साक्षीला फोन लागत नसतात आणि लागला तरी ती उचलत नसते. सचिन विचार करतो, साम गेली कुठे? तिचा फोन का लागत नाहीये? इतक्यात तिकडे अस्मिता येते. सचिन लगेच फोन कट करतो. त्यावर अस्मिता सचिनला विचारते, सचिन काय झालं? मी आल्यावर तू फोन का कट केलास? कोणाला कॉल करत होतास तू? त्याबरोबर मग आता सचिन म्हणतो, मी त्यावरती म्हणते, बोल ना, कोणाला कॉल करत होतास तू? सचिन. त्यावर सचिन म्हणतो, कामाचा फोन करत होतो मी, दुसरा कोणाला कॉल करणार? त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, कामाचा फोन? पण सचिन, तू तर म्हणाला होतास मला तुझा जॉब गेलाय म्हणून. मग कोणाला कामाचा फोन करत होतास तू? त्यावर सचिन म्हणत असतो की सॅम, अगं माझा जॉब गेलाय, पण मग आता पुन्हा मला जॉब नको. अगं किती दिवस मी असं इथे तिथे राहणार ना? शेवटी पुन्हा जॉब, पुन्हा नोकरी, काहीतरी बघितलंच पाहिजे की नाही? अगं आता तुझी डिलिव्हरी होईल, मग तेव्हा आपल्याला पैसे वगैरे लागतील, त्याची सुद्धा सोय केली पाहिजे ना? मी असताना तुझ्या घरचे तुझा खर्च करतील हे मला नाही चालणार. त्याच्यासाठीच फोन करत होतो. बघतोय कोणाकडनं पैसे मिळतात का, कुठल्या मित्राच्या ओळखीवर वगैरे मला जॉब मिळतोय का, त्याचेच प्रयत्न सुरू आहेत. त्यावर लगेचच आता अस्मिता बिचारी नेहमीप्रमाणे सचिनवरती विश्वास ठेवते आणि म्हणते, ठीक आहे, सॉरी सचिन, मी उगाच तुझ्यावर डाऊट घेतला. सचिन म्हणतो, अगं नाही, मी इट्स ओके, ठीक आहे. मी जे काही वागलोय ना, त्यानंतर माझ्यावरती इतक्या सहजासहजी विश्वास ठेवणं सोपं नाहीच आहे. माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर माझी परीक्षा तर घ्यायला लागणारच ना? पण तू काळजी करू नकोस अस्मी,
तुझ्यासाठी कितीही परीक्षा द्यावी लागली ना तरीही मी तयार आहे तुझ्यासाठी. मी काहीही करू शकतो अस्मी. आता मात्र अस्मिता पागळते आणि सचिनला लगेच मिठी मारते. सचिन मनात म्हणतो चला या अस्मिताला तर मी आता व्यवस्थित खिशात घातले. फक्त आता हळू आणि सावकाश शोधावं लागेल नाही, कारण या सुभेदारांची नजर माझ्यावरती असणारच आहे सगळ्या बाजूंनी. हे विसरून चालणार नाही. अस्मिता म्हणते सचिन कुठे हरवलास. सचिन म्हणतो नाही काही नाही. तू बोल ना, तू का आलीस रूममध्ये. त्यावर मग अस्मिता म्हणते काही नाही रे, घरात सगळ्यांना तू घरी परत आलेला आवडलं नाहीये. सचिन घरातल्या सगळ्यांना जरा वेळ द्यावा लागेल. तू सुधारलायस ही गोष्ट त्यांना पटवून द्यावी लागेल आणि त्यानंतर मग बघ, मग सगळे तुला स्वतःहून बरोबर एक्सेप्ट करतील. पण त्यासाठी तुला तुझे एफर्ट्स द्यावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला सायली हे अर्जुनला समजावून सांगत असते, हे बघा सध्या तरी आपण अस्मिता ताईंवरती रागवण चिडणं हे बरोबर नाहीये. अहो सध्या अस्मिता ताई गरोदर असल्यामुळे ना त्यांचं मन खूप जास्त हळवं झालंय. प्रत्येक गोष्ट त्या प्रॅक्टिकली नाही घेऊ शकत, इमोशनली घेतात, भावनिक पद्धतीने विचार करतायत अस्मित ताई. आणि यावेळी तुम्ही कितीही प्रॅक्टिकली त्यांना समजावून सांगितलंत, विचार करायला भाग पाडलत ना तरीही ते त्यांना नाहीच कळणार आहे. कळते का अर्जुन सर तुम्हाला माझं. हे बघा प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. अस्मिता ताईंच्या काळजीपोटी बोलताय. तुम्हाला त्यांचाच विचार आहे. हे सगळं मला मान्य आहे आणि मला माहीतही आहे. पण म्हणून त्यांच्यावरती तुम्ही अशी जबरदस्ती केली तर त्यांना तुमचं पटणार आहे का. उलट त्या तुमच्यावर चिडतील, रागवतील, तुमच्यावर रुसतील आणि यामुळे ना तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग, तुमच्यामधलं रिलेशन खराब होईल. आणि काहीही झालं तरी मला तुम्हा दोघांमधलं बॉन्डिंग, तुमचं रिलेशन खराब झालेलं नकोय आणि राहता राहिला प्रश्न सचिन भाऊजींचा तर त्यांच्यावर लक्ष ठेवू की आपण तर दुसऱ्या बाजूला अश्विन विचार करत असतो. तन्वीच वागणं विचित्र आहे ना. म्हणजे ज्या माणसाने तिच्या कुटुंबियांवर, तिच्या आई वडिलांवर एवढा जीवघेण हल्ला केला, त्याच माणसाला भेटायला आज ती जेलमध्ये का गेली असेल. नाही मला मान्य आहे तिचं आणि नागराज काकाच खूप चांगलं पटायचं वगैरे, पण नागराज काकाचा खरा चेहरा तिच्या समोर आल्यानंतर सुद्धा तिने जन्मदाती आई प्रतिमाहत्या हिच्यापेक्षाही जास्त विश्वास तिच्या नागराज काकावर आहे. याला काय अर्थ आहे, हे कसं शक्य आहे असा विचार तो करतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.